शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंच्या वादळासमोर अखेर भारतीय जनता पार्टीचे नेते झाले भुईसपाट। उद्धव ठाकरेंचा दिल्लीच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा विजय। सेंट्रल निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 20-2 ने अखेर दणदणीत विजय। मुंबईत मातोश्रीवरती जंगी मिरवणूक। मित्रांनो, जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे नेमके कोणत्या निवडणुकीमध्ये भाजपला सरस ठरले आणि शिंदे गटाला देखील त्यांनी केले धोबीपछाड। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता केंद्रीय निवडणुकांच्या दरम्यान रेल्वे या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटना निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। यावेळी 20-2 ने विजय प्राप्त केल्यानंतर रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीत विजय मिळवून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले। याचवेळी त्यांचा हा विजय शिवसेनेला आगामी काळामध्ये खूप मोठी भरारी घेण्यासाठी महत्त्वाचा ठरेल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। रेल्वेच्या झालेल्या या दोन्ही निवडणुकीमध्ये रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन या आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची सेना देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला खूप महागात पडली आणि ठाकरेंनी मात्र मुंबईतील सेंट्रल रेल्वेच्या सर्व जागांवरती आपला भगवा झेंडा पुन्हा डौलाने फडकवला। यावेळी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी दोघी एका बाजूने आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र एका बाजूने अशी लढाई यावेळी झाली होती। मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना खूप भारी पडली असं चित्र आहे। मित्रांनो, यावरती काय आपली प्रतिक्रिया व्यक्त व्हा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।